नमस्कार मित्रांनो, आता आज आम्ही तुम्हाला गळफांदी कोणती कापूस पिकातली आणि फळफांदी कोणती हे सांगणार आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना ओळखण्यात चूक होते। गळफांदीचे काय असते मित्रांनो की गळफांदीला पाते कमी लागतात आणि जागा पण जास्त आटते आणि फळफांदीला जास्त पाते असतात। तर फळफांदी कशी असते मित्रांनो, आता एक कापसाचं मेन बुड आहे बघा, एकच कापसाचं झाड आहे आणि ही जी पाहत आहात ना तुम्ही, ही आता इकडे बघा, हे कापसाचं झाड आहे हे आणि ही आडवी जात आहे, तिला आपण फळफांदी आणि हिला पाहू शकता कसे चेननी बोंड पाते लागलेले आहेत। 1 2 3 आणि चौथं पाते लागत आहे। ही अशी एल आकाराची फळफांदी असते। आणि गळफांदी कोणती असते मित्रांनो, आता हे पाहू शकता, खालून बुडातून सरळ ही फांदी गेलेली आहे। ह्या फांदीला कुठंच पाते लागलेले नाहीत, फक्त वर 1 2 पाते आहेत। ही फक्त शेंटाच्या झाडाच्या शेंटाच्या निटोबाने जाते, तिला गळफांदी आपण म्हणू शकतो। आणि जी अशी झाडाला जास्त जिला पाते आहेत ती फळफांदी असते। आता ही पाहू शकता, व्ही आकार बनला ज्या फांदीचा, तिला आपण गळफांदी म्हणू शकतो। अशी सरळ ही आता ही गळफांदी आहे, ही सरळ झाडाच्या टोकाच्या निटोबाने जाते। हे झाडाचं टोक आहे, तर ही झाडाच्या टोकाच्या सोबत जाते। आणि एका झाडाला जास्तीत जास्त 3 नाही तर 4 गळफांदे असतात। आपण हे काय करायचं की बरेच शेतकरी कट करतात, आता ते काउंट करतात ते इतकी माहिती मी सांगू शकत नाही, पण इथून कट करायची, 1 ते 1.5 इंच अंतर सोडून इथून कट केली तर तुम्ही पण करून पहा, इथून कट केली तरी चालते। 1 2 तास कट करून पहा कसा रिझल्ट येतो। हिला जास्त पाते नाहीत लागले सध्या, पण 1 2 लागत आहेत। आणि ह्या फळफांदीला खूप पाते आहेत, हे पाहू शकता, जिथं जिथं पातेच आहेत हे पाहू शकता, पातेच लागत आहेत। आपला कापूस कसा आहे, आता ह्याला लागवड करून जास्तीत जास्त दिवस झालेले आहेत, 30-40 दिवस झालेले आहेत। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशात नवनवीन शेतीविषयी माहितीसाठी। धन्यवाद मित्रांनो।